काय माहितीये का, आता मी गावात चाललोय ना, मला आहे ना एक नवीन माणूस येणार आहे भेटायला. आणि तो आहे ना हीच कामं करतो, सोयरिकी जमवायची. अच्छा. आणि त्यांनी बऱ्याच सोयरिकी जमवलेत. मी त्यांच्याशी बी बोलून बघतो, पण काय काळजी करू नको बघ. अरे आपण कुणाचं वाईट केलं तेव्हा आपलं वाईट होईल. अरे माझं सोड, तुझं सांग, तुझं कसं चाललंय? पोरं बाळ व्यवस्थित आहे ना? हा, माझं एकदम व्यवस्थित आहे. मस्त जातात, मी सोडायला जातो त्यांना, शाळेत घ्यायला येतो, मस्त बायकोला जीव लावतो मी. ऐका नाही, आम्ही आता प्लॅन केलाय मस्त फिरायला जायचंय आता मला आणि माझ्या बायकोला. काय बाई, एवढं मोठं झाड शेंगाचं, पण याला शेंग दिसाना बाई ग. एक तर माझे गुडघे दुखत आहेत, म्हणलं शेवगा शेंगा खाल्ल्या तर काय म्हणते त्यात कॅल्शियम असतं, पण याला तर एक शेंग दिसाना. मला तर असं वाटतं हे शेवगा शेंगाच्या पाल्याची भाजीच करा बाई, म्हणजे कसं गुडघे पण राहतील. गुडघ्याला पण बांधतात म्हणते बाई हे. ऐ, काय हो, काय करते इकडं? अहो शेवगा शेंगाची भाजी करायची, भाकरी केल्या होत्या, तर म्हणलं शेवगा शेंगा कालून करावं, तर एक पण शेंग दिसाना याला झाडाला. होय, हा आलेत फुलं, आता येईन सांगा काही दिवसांनी. काही दिवसांनी म्हणजे कुठे गेल ते? कुठं नाही, गावात गेलो होतो. याची भाजी केली ना म्हणजे कसं आहे ना, तुमचे गुडघे अजिबात दुखणार नाही. आता गुडघ्याचं काय, मला काय कळतंय त्यातलं, तुझं म्हणणं आहे ना, कर बाई, काय नाही अडचण. अहो मी तर कधी नाही केली, आपल्या घरी कधी याची भाजी होती वे. माझ्या मैत्रिणी सांगितलं म्हणे याची भाजी करले भारी लागते म्हणे. बरं आहे कर, पण त्याच्याबरोबर अजून एखादं वरण फिरण करायचं तरी कर. नाही आवडली मला तर ते खाईन मी. ठेसा करते ना, हा करा मग, काय नाही. शेंगदाण्याचं मस्त. मला तोडू तर लागा, मग आज काय करता? अरे तोडू लागा ना, हे काय माहिती का तुला, खरं सांगू का, ट्रॅक्टर येणार आहे अजून जरा वेळानी. तू हे सगळा पाला तोड आणि ट्रॅक्टरच्या मागे आहे ना एखादा मजूर लाव आपला, आणि आहे ना ट्रॅक्टरनी सगळं काकऱ्या मारल्या का ते गबाळ गोळा करून घे. काय करीन ना, पहा तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे बाई मी. नाही, काय माहिती का, मला परत ग्रामपंचायत मध्ये मिटिंग आहे आता, तिकडे जायचंय. बरं जाऊन या तुम्ही, आणि लवकर घरी या जेवायला, नाही तर परत तिकडे म्हणताना वडापाव खाल्ला आणि हे खाल्लं आणि ते खाल्लं. परत तुम्हाला माहिती मी जर केलं कालवण भाकर तर पिकून द्यायला लागत. बर बाई, काय नाही खात तिकडे, बस येतो घरी मी जेवायला, बरं का. फक्त स्वयंपाक उरकून ठेव आणि त्या गाड्याला तेवढं काम सांग बरं का. सांगा ते सगळं काम सांगते मी, गाड्याकडूनच करून घेणार आहे सगळे काही काम. पण तुम्ही टपकन जा, टपकन या. बरं चालतंय, मग तसं करतो आता मी. हा बरं, ऐका ना, दाई दुई सगळं संपलेलं आहे घरात. घरा फिरा तूप फिप सगळं घेऊन या येताना बरं का. चालतंय, आणतो की. हा घेऊन या. भाऊ कसं आहे, गावगाडं जरी बघत असलो तरी घरात काय लागते नाही लागते ते बघायला लागते. मला माहिती आहे तुमचं लक्ष असतं. दादा, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल की. ते माहिती आहे, आता मी लहान आहे, म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतोय, जरा लग्नाचं बघितलं असतं. अरे लग्नाचं तर माझ्या बी डोक्यात आहे तुझ्या. काय माहितीये का, मला आहे ना कुणी माणूस भेटलं का नवीन, चांगली ओळख झाली ना, तर मी त्याला तेच सांगतोय, बाबा माझा भाऊ आहे बार का, त्याच्यासाठी सोयरीक बघा कुणी असलं तर. खरं आहे ना. मग मग आता त्यांचं पण वय झालं ना लग्नाचं. कारण की दादा, आता माझ्या मित्राचे एवढे बरोबरचे मित्र होते, त्यांचे सगळ्यांचे लग्न झाले, त्यांना मुलं झाले, आणि गावामध्ये लोक खूप विचित्र नजरेने पाहतात. त्याच्यामुळे मला ते खूप, आता मलाच माझी लाज वाटायला लागली. आणि मला माहिती की तू माझ्यासाठी प्रयत्न करतोय, वहिनी पण प्रयत्न करतायत, पण काय करावं समजत नाही, सुचत नाही दादा. मग आता मी तुमच्याशिवाय कोणाशी बोलू शकत नाही. हे बघ, अजिबात काळजी करू नको. अरे मोठा भाऊ आहे मी तुझा, आई वडील गेल्यानंतर तुला वडिलांसारखा जपलाय का नाही मी. हो दादा. आणि मग तू सांग, मला तुझ्या लग्नाची काळजी असन का नाही. मग भाऊजी लय काळजी करते ते तुमची. दादा खरं सांगू का, मी खरंच खूप वैतागलोय. मी कष्टाला मागं हटत नाहीये, पण गावाकडचे लोक किंवा गावाकडली लोक खूप घाणेरड्या नजरेने पाहतात, खूप माझ्या मागे खूप काही बोलतात. हे बघ, लोकांचा विचार करत बसू नको. आतापर्यंत मी सुद्धा कधी लोकांचा विचार केला नाही, आणि तू पण करू नको. असं आहे ना भाऊजी, लोक पायी चालू देत नाही, घोड्यावर बसू देत नाही. हे पहा भाऊजी, मोठा भाऊ आणि मोठी वहिनी ह्या आई वडिलांप्रमाणे असते, आणि आमचा जीव तुमच्यातच आहे का नाही, सांगा बरं. दादा, वहिनी, मला माहिती आहे तुमचा खूप जीव आहे माझ्यावर, पण मला कधी कधी ना ह्या गोष्टीचा विचार करून ना खूप वाईट वाटतं की असं का होते, आणि खूप टेन्शन येतं मला पुढचं भविष्याचा विचार करून. त्याच्यामुळं मी तुम्हाला म्हटलं की जर जमलं तर लवकर लवकर बघा, काहीतरी करा. काय माहितीये का, आता मी गावात चाललोय ना, मला आहे ना एक नवीन माणूस येणार आहे भेटायला, आणि तो आहे ना हीच कामं करतो, सोयरिकी जमवायची. अच्छा. आणि त्यांनी बऱ्याच सोयरिकी जमवलेत. मी त्यांच्याशी बी बोलून बघतो, पण काय काळजी करू नको बघ. अरे आपण कुणाचं वाईट केलं तेव्हा आपलं वाईट होईल. हा बरोबर आहे दादा. लय नाराज होतो बघ तू. दादा, तुम्ही सांगितलं ना, मला लय भारी वाटलं. आता मला काळजी नाही. आणि कसं आहे, तू आणि वहिनी असल्यावर मी अजिबात टेन्शन घेणार नाही. हा जा तू, काय काळजी करू नको बघ. यंदा आहे ना कसंही करून आपण लग्नाचा बार उडवू तुझ्या. लय विचार करत बसतो तू. येतो दादा. हा जा. ते शेतात थोडं नांगरेचं काम राहिलं, थोडं उरकून घेतो, मग आपण घरी भेटू जेवायला. चालते जा. येतो वहिनी. हा बरं.
पहा ना हो, भाऊजी किती खुश झाल्या, किती हसले चेहऱ्यावर, किती हसू आलं त्यांच्या. पहा लवकर पोरगीन टाकू उरकून त्यांचं, बरोबर आहे का नाही? 4 लोक मित्र ते नाव ठेवीत असते ना त्यांना, त्याच्यामुळे ते तर करून तुमच्यापाशी बोलले. खरं आहे का खोटे सांगा बरं? आता सगळं खरं आहे तुझं, पण काय करायचं? हम्म. अरे मी पण लय प्रयत्न केलेत, पण पोरीच भेटत नाही. त्याला काय करणार आपण? पण अजून प्रयत्न करायचे मग आपण, आपलं काम आहे. सांगा बरं, आहे का नाही? अरे करतोय प्रयत्न, पण लोकांच्या मागण्याच वाढलेत ग. असंच पाहिजे तसंच पाहिजे. बरं त्यात पडलं काय माहितीये का, आपल्या भावाला नाही नोकरी बिकरी काय, खरं तो आहे. करतोय शेती. शेती करतो. शेतीला शेतकऱ्याला पोरगी द्यायचं म्हणलं की लोक पहिलं आता काय काय विचार करत बसतात काय माहिती. आपल्या पोरीला शेतात जायला लागन, असं होईन तसं होईन, उद्या मालाला बाजार नसला तर काय होईन. अहो पोरीच म्हणते शेतकरी नवरा नको, आणि काय म्हणतात ना किती शेती आई बापा म्हणतात. खरंय का खोटे? तर आपल्या भावाला नाही नोकरी, त्यामुळे कोण पोरगी द्यायला सुद्धा त्याला मागं पुढे बघतात लोक. काय करावं तेच कळलं मला. नशिबात असली ना लवकर भेटून जाईन त्यांना पोरगी, आहे का नाही? देव करून तू बोललेलं खरं हो बाबा. मी तर भाऊजीचं जमलं ना, मी तर एवढे पेढे वाटीन ना गावात, विचारूच नका गाड्या. बरं चालते, घे पाला तोडून घे, मी येतो गावात जाऊन बरं का. हा. आणि ते सामान बी घेऊन येतो. सामान घेऊन ये सगळं सगळं ना. करड लावून जातं माझ्या पाहुण्या रवड्याला सांगते, असली एखादी पोरगी ओळखीची तर देऊ पाहून भाऊजीला आणि टाकू लग्न करून एकदाच. अरे देवा, लयच गबाळ वाढला राव. ट्रॅक्टरवाला किती वेळा होतं काय माहिती यायला. तोपर्यंत एखादं बघू का. राहू दे, असं ट्रॅक्टर आल्यानंतर नांगरूनच घ्यायचंय. बसा तोपर्यंत देवा. देवा सगळं दिलंय रे बाबा तू. लग्नाचं बघ काय होतंय ते. नाही म्हणजे दादा आहे, वहिनी आहे, आई वडिलांसारखं त्यांनी मला सांभाळलं, मोठं केलं. आता एक जबाबदारीतून त्यांना पार मोकळं करून टाक दादा. एकदा लग्न झालं ना म्हणजे या सगळ्या गोष्टीचं त्यांना पण टेन्शन राहणार. त्यांना पण लय तोंड द्यावं लागतं रे, गावकऱ्यांचं लय तोंड द्यावं लागतं. सगळ्या गोष्टी बोलत त्यांना पण मागून लोक बोलत असतात. काय माहिती कधी होईल लग्न. होय पराग, अरे काहून तू? बसला? काय ना बसलो असं, ट्रॅक्टर येतोय ना, जी वाट बघत थांबलोय मी. हा का? हा तुझं लय अवघड आहे राव. तुला सगळ्यांचीच वाटच बघा लागते रे. म्हणजे आता बघ, तो लग्न व्हायना, लग्नाची वाटच पाहायची पोरीसाठी, त्याच्यानंतर कामाची वाटच पाहतोय तू, आता ट्रॅक्टरची वाटच पाहायला लागला. कसं व्हायचं रे तुझं? अरे तो विषय सोड ना, जाऊ दे ना. हा. तुझं सांग, तुझं कसं चाललंय? पोरं बाळ व्यवस्थित आहे ना? हा, माझं एकदम व्यवस्थित आहे. मस्त जातात, मी सोडायला जातो त्यांना, शाळेत घ्यायला येतो, मस्त बायकोला जीव लावतो मी. ऐका नाही, आम्ही आता प्लॅन केलाय, मस्त फिरायला जाणार आहे माहितीये का. तुझं बरं आहे बाबा. हा. तू संसाराला लागला लवकर, मग चांगलं झालं, छान आहे. तू कधी लागशील रे पण. हा, तू बिचाराला कोण पोचगी देतय काय माहिती आता. बरं चल, त्या ट्रॅक्टरवाल्याला फोन लावतो. हा हा येतो मी. बर चालेल, मी पण निघतो मग. हा चल. ये, ये. हा येऊ. हा हा झालं बाबा, एकदा झालं. काय मित्र? अरे का संतोष भाऊ, बरं आहे का? काय नाही, गेलतो वावरात चक्रीला. अच्छा, हा दिसले इथं पाईप काय गोळा वावराचं करताना. काम करतोय, पाईपाचं सगळं आवरलं. झाले का? हा, आता म्हटलं जरा घरच्याला जाऊ, संध्याकाळची वेळ झाली. हा. आहे की नाही? काय म्हणतो, बरं आहे का सगळं? काय नाही, माझं बरं आहे. हा हा. तुझंच बरं. मला जरा वाईट वाटतंय. म्हणजे अरे तू अजून लग्न करीना तोय भाऊ. हा, काही डोक्यात घेतो का नाही भाऊ? आता दादा म्हणतो की मी बघतोय, त्याचा प्रयत्न चालू आहे. अरे नुसतंच बघतो म्हणतोय का बघत मुद्दाम नसा. आणि त्याला माहितीये जर नाही लग्न केलं ती सारी प्रॉपर्टी तिची होईल. हा, तू काय डोक्यात घे. अरे पण तू असा काय विचार कर? काय विचार माझा कर? दादा आहे. काय विचार कर म्हणजे तुझ्या भावाचं लग्न झालेलं किती दिवस झाले, पोरं केवढाला झाले, तरी तो अजून विचार त्याच्या डोक्यात आहे ना. अरे पण संतोष भाऊ, तो असं वाईट विचार का करण? त्याने मला लहानचं मोठं केलेलं आहे. तो कशाला असं वाईट विचार अरे करेल वाईट माझा? विचार नाही करन. हा, मग? तो म्हणतो, पण मग एवढ्या दिवस त्याने डोक्यात घ्यायला नको होतं का? तू जरा डोक्याचा वापर कर. अरे तसं काही नाही रे, असं काही मनात नको आणू. माझ्या भावाचं लक्ष आहे, पण आता त्याला तो त्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला भेटत नाहीये. नाही त्याने मला सांगितलं त्या दिवशी समजून. तुला सांगितलंय, पण तो डोक्यात तोच भोंगा खेळतोय. जरा बाहेर नाही, तो एक तरी जोडी जरा असा राहिलाय का बिगर लग्नाचा गावात आपल्या? आहे का? हा,
मुद्दाम म्हणून करीत असन तोय भाव, कारण तुझ्याजवळ एक बोलतोय हा आणि करतोय एक. त्यांचं तू काही बघतो का नाही? त्यांचे पोरं शिक्षण झालेत, हा सांज सकाळ नोकरीला लागते, तो अजून लग्न नाही. आणि तुमच्यात फरक किती आहे? लय झालं तर 2 वर्षाचा असन, 3 वर्षाचा असन. तू फक्त शेतीतच कामं कर. हा आता माझं सगळं मला पहिल्यापासून मी शेतीतच कामं करतो. मान सन्मान सारा त्यालाच आहे. पाहुणा रावळ्यात हिंडातोय, गावात हिंडातोय. तुला काय? तुला ठोलाय घरगाड्यावानी सारं शेतीत काम करायला? अरे असं नको बोलू रे. अरे मला दिसतंय म्हणून मी सांगतोय, असं नको बोलू. मी काय वाईट नाही बोलत तुझ्यासाठी. तुला परिस्थिती सांगतोय. तुझ्या डोक्यात उजाड कसा पडा ना, मी एवढं सांगतोय. नाही रे, तो मला भाऊ आहे, तो असा नाही विचार करणार माझ्या बाबा. माझ्या काय मनात वाईट नाही, पण तुझं लग्न व्हावं हीच माझी इच्छा आहे. हा मग तू प्रयत्न करतोय ना, आणि होईल ना लग्न. तो काय माझं वाईट थोडी करणार आहे रे. मी म्हणत नाही नाही. तू चुकीचं बोलतोय. मला एक डाऊट येतोय हो. कारण माझ्या मन मला सांगतंय, कारण ते आहे ना, त्याच्या मनातून त्याला वाटत असन तो मोठ्या भावाला, कारण याचं जर नाही लग्न केलं तर हे असाच राहील. मग ही इष्टिक झाली कोणाची? तिची. तू जरा बारीक विचार कर. तू बघ भाऊ, माय सांगायचं काम आहे. मग हे काम पडलंय, मी जातो त्यांच्या घरी जाऊन जरा माग लाग. ठीक आहे. हा आणि मी सांगितलं म्हणून नको सांगू, नाही दे आमच्या दोघात भांडणं लावून. ठीक आहे, ये तू. दादा असं काय विचार करेन पण माझ्या बाबतीत? दादाने मला लहानचं मोठं केलं, त्याने जीव लावला. दादाने वहिनी असं नाही करणार. पण संतोष पण काय खोटं बोलत नाही. असू शकतं. बरोबर आहे. संतोष बोलला ते बरोबर बोलला. मग दादाने एवढे दिवस माझं लग्न का लावून नाही दिलं? बोलतो दादाशी. होय हो. हे गेट पडलं, पावसानं सगळं भिजन, सगळं गंजून जाईन. ते असं दिलं टाकून कुशाल मग करवाने. आता मी तरी काय करायचं? त्या माणसाला बोलवलं होतं कारागिराला, मी येतोच चाललंय त्याचं. ये ना बी काय, त्यांना फक्त पैसे लागत कारागीर लोकांना, दादा बाकी काय नाही. आणि वहिनी, बरं आलं तुम्ही इथं भेटले. का रे? जरा मला तुमच्याशी बोलायचंय. काय बोलायचं? ये ना. नाही ते मला एक सांग, तुझा कोणता मित्र होता जो लग्नाचं काम करतो, लग्न जुळवून द्यायचं काम करतो? त्याचं हा, काय हा, झालं? हा. ते ग्रामपंचायत मध्ये येणार होता भेटायला आज, हा. आणि तो आलाच नाही ना बाबा नेमका. काय म्हणायचं भाऊजी तुम्हाला? नाही म्हणजे मला असं म्हणायचंय, तो आला नाही का म्हणजे तुमच्या मनातच नाहीये माझं लग्न? अरे काय बोलतोय तू? अरे तू खरंच आला नाही बाबा, पण मी नंबर घेऊन ठेवलाय त्याचा. आता संध्याकाळी निवांत फोन करतो ना त्याला. नाही म्हणजे दादा मला स्पष्ट तरी सांग की तुझ्या मनात नाहीये तुमच्या दोघांच्या. अरे काय बोलतोय तू? तुला कळतंय तरी का काय म्हणतोय तू? हा म्हणजे बरोबर आहे. म्हणजे कसं आहे, आता माझ्या नावाची जमीन आहे, म्हणजे माझं लग्न झालं, मी लवकर मेलो तर तो हिस्सा सगळं तुलाच मिळायचा, असं तरी काय तुझ्या डोक्यामध्ये? म्हणजे तुला म्हणायचं का हिश्श्यासाठी मी तुझं लग्न होऊन देणार काय? हा तसंच माझं म्हणणं आहे. अरे बाबा, तुझी जमीन तर मी कवाच तुझ्या नावावर करून टाकली. तुला लय शंका असं ना, तर सरळ ती इकून टाक, नाही तर काय करायचंय ते अरे कर. हा ना, तू नावावर केले ना, पण मला माहिती ना तू माझ्या लग्नासाठी का पुढाकार घेत नाहीये. एवढे दिवस असतात का माझ्या सगळ्या बरोबरीचे लग्न झालेले आहेत? हे बघ, मला काय बोलू नको तू. एकतर आपला बाप गेला निघून बाबा लवकर, आणि सोयरीक जमवायला कोण नव्हतं तेव्हा. घरात होतं का कोण आपल्या करता माणूस? आता मला थोडं कळायला लागले, काय मार्गी लागले घरदार आपलं, तर आता तुझ्या डोक्यात नाही त्या शंका यायला लागल्या का? अरे शंका येण्यासारखीच गोष्ट आहे ना. अरे एवढे दिवस लागतात का या सगळ्या गोष्टीला? तू बाकी साऱ्या गावाच्या पोरांचे लग्न लावून देतोय, मग माझं तुझ्या भावाच्या सख्याचं काय होत नाहीये? अरे बाबा, लग्न लावून कुठं देतोय मी? आपलं फक्त लग्नाला गाठी भेटी घ्यायला जातोय, लग्नाला भेटायला जाणं, लग्न लावून देणं लय अरे फरक हो, आहे. पण तुझ्या गाठी भेटी भेटमुळं किती जणांचे लग्न जुळले गेले आता. मग तुझ्या सख्या भावाचं का होत नाही असं तुला वाटतं? अरे मग माझ्या मनात आहे का तुझं लग्न होऊन देऊ नये म्हणून? मग तुझ्या मनातच आहे ना, म्हणून तर सगळ्या गोष्टी चालल्यात नाही. ह्या हा तुम्ही मारू नका, लहान सहान भाऊ आहे, असं काय करता तुम्ही? लहान भाऊ आहे ना, त्याचं तोंडले चालायला लागले. बरोबर आहे. तुमच्या दोघांच्या मनात नाहीये माझं लग्न व्हावं, म्हणून या सगळ्या गोष्टी चालल्यात. आता केव्हा माझं लग्न झालं असतं, म्हणून माझी हिस्ट्री मला देऊन टाकली इस्टेट मध्ये. का तर हा जर उद्या लग्न न झालं, बिना मेला ना, तर बस इस्टेट मला माझ्या नावाने होईल. हे तुमच्या मनात आहे. वा, चांगलंय भाऊ तुझ्या डोक्यात. अरे ज्या भावानी तुला बाप गेल्यानंतर एवढा चांगला सांभाळला, पोटच्या पोरावानी जपला, खाऊ पिऊ घातला, मोठा केला, स्वतःच्या पायावर उभा केला, त्याला असं म्हणतोय तू? हा बरोबर आहे. मग उपकार केलेस का माझ्यावर? हा मग का बरोबर होत नाहीये? एकच गोष्ट सांगितली दादा फक्त, की माझ्या लग्नाचं बघ,
का तू गावातला मोठा पुढाकार व्यक्ती म्हणून? अरे बाबा पोरी मिळत नाही त्याला मी तरी काय करणार ना आता. तर हाताच्या फोडाप्रमाणे जमलं. नमस्कार. काय चाललंय? काय सरपंच साहेब काय सांगायचं तुम्हाला आता? हा काय चाललंय? लय आरडा चाललाय. विचारा नाही. आता त्यालाच. सरपंच साहेब, हा, माझ्या भावाच्या मनात नाही की माझं लग्न व्हावं म्हणून. हा, एवढ्या दिवसापासून मी लग्नाचं लटकलेलो आहे. हा. माझ्या बरोबरचे जेवढे माणसं होते, जेवढे पोर होते माझ्या वयाचे, सगळ्यांचे लग्न झाले, सगळ्यांना पोरं बाळ झाले, सगळे संसाराला लागले. आणि माझं काय? माझा हा भाऊ त्याची इच्छाच नाही माझं लग्न व्हावं म्हणून. तुला एक माहिती आहे का? तुझा भाऊ माझ्याकडे भरपूर वेळा हे म्हटलाय लग्नाविषयीच, खूप वेळा बरं का, आणि प्रयत्नही चालू आहेत. हा, आणि तुझं लग्न हे भाऊच करू शकतो, कुणी गावातले नाही की हे करून देणार, सोयरी जमून द्यायला येणार. हे लक्षात ठेव. ऐकलंय मी येता येता तो आरडाओरडा करीत होता म्हणून मी इकडे आलो. एवढे तन करत हा? आले ते. तुला फक्त हेच तुझं कल्याण करू शकतात. आलं का मग लक्षात? का होत नाहीये? का होत नाहीत? पोरी कुठे भेटतात का? हा, हल्ली लोक पोरी द्यायच्या म्हणजे शेती बघते, शेतीत आहे तुम्हाला नोकरी लागते, सगळ्या गोष्टी लागतात. हा, हे सगळं बघतात. काय करू आपण बरं का, काहीतरी करू आपण. हा, थोडे प्रयत्न करू आणि याचं लग्न करून टाकू. खरंय सरपंचाचं. हो, सरपंच बोलतात ना ते मुली खरंय. भेटत नाहीत सध्या, खूप काही अवघड आहे, खूप मुलं तशीच आहेत, खूप लोक प्रयत्न चालू आहेत खूप लोकांचे. काय तर तुझ्या भावाचे पण भरपूर प्रयत्न चालले आहेत. मला त्यांचं दररोज गारा नाही. हा, याला सोयरीक बघा, माझ्या भावाला सोयरीक बघा. हा, मन दुखवलं मोठ्या हा. भावाचं सरपंचांनी. हे तू चुकीचं करतोय. आणि मी आता ऐकलं येता माहितीये का, म्हणून मी इकडे वळलोय. तर ऐका, नाही त्याला तुम्ही जे म्हणलेत ना आता, मी ऐकलंय ते लांब उभं राहून ऐकलं, मग इकडे आलोय तुमच्याकडं. तर तो काय म्हणजे तुम्हाला जमीन अडप करायची काय म्हणलाय तुम्हाला? हा, तेच त्याच्या डोक्यात आहे. जे नाही चुकीचं आहे. तसं जर असतं तुझी जमीन तुझ्या नावावर गेलीच नसती, हे पण मला माहिती आहे ना. हा, बघ, नाही तर मग एक काम करा, तू तुझं आहे ना काय करायचं ते करते, जमीन विक ते म्हणलेत ना आता. मी सगळं ऐकलं त्या खांबाजवळ उभा राहून, आणि मग मी इकडे आलोय. जे नाही ते काय बोलले काय ते. करायचं कारण बघ, तू असंच राहशील. जाऊ दे, जातो मी. काय करता येण्याच्या नाहीत लागून? नाही. हा, चुकलं अक्कल माझं. नाही त्याला. खरंय सरपंच. चुकलं ना? हो. हा, काय करायचं ना आम्ही बघू. हा, बघू कुठं कुठं. दादा, माझं खरंच चुकलं. हा, असं मोठ्या भावाला भाऊजाईला बोलायचं नसतं. वहिनी, हा, मला माफ कर. हा, परत असं नाही होणार माझ्याकडून. हा, पुन्हा असं करू नको. हा, जाऊ द्या, हा. माफ करा जाऊ द्या. लहान्या भावाला. सरपंच साहेब, तुम्हीच आता काहीतरी डोकं घालायचं. हा, घालतो मी डोकं. बघू आपण कुठं कुठं सोयरी बघू. तुमच्या ओळखी पाळखी ना, हा, हा. कुणी एकदम गरीब मुलगी असली तरी चालेल, आम्हाला काय देणे घेण्याची नाही अपेक्षा आता काय आल्या अपेक्षाच करत नाही कुणी, फक्त मुलगी द्या. हा, करून टाकू तसं. हा, नको काळजी करू. चला चहा करा. चला, हा, चला. जाऊ द्या. हा, त्यांनी माफी मागितली त्या विषय सोडून. जाऊ द्या, मनावर नका चल. घेऊ लहान्या हा, भावाचं. आणि काम करत राहा आपल्या आम्ही बघतो. हा, हा.